नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शाळा जर संस्कारांचे माहेरघर असेल तर महाविद्यालय त्या संस्कारांना योग्य दिशा देणारे विद्यालय असते. या विद्यालयातून शिक्षण घेऊन समाजाच्या विविध स्तरावर आपले करिअर घडवणारे असंख्य विद्यार्थी महाविद्यालयाला निश्चित विसरू शकत नाही. त्यांच्याप्रती महाविद्यालयाचा आणि त्यांच्या महाविद्यालयाप्रती असलेला स्नेहबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने DPL हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये 1982 पासूनचे जवळपास 1000 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच 15 सेवानिवृत्त प्राध्यापक सहभागी झाले होते. या प्रसंगी कॅरम, चेसबॉक्स, क्रिकेट आणि विविध प्रकारची मजेशीर खेळांचा आनंद माजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे. तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, साड्या, इतर वस्तूंचे स्टॉल्सही लावले होते. शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद लुटला, खरेदीही केली. काही क्षण पुन्हा महाविद्यालयीन काळातील मौज अनुभवण्याचा आनंद सर्व माजी विद्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर भारती जोशी, कविता मोकाशी तसेच महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी श्री हर्री फर्नांडिस, विकास थोरात, मधुगंधा, इंद्रजित यांच्या उपस्थितीमध्ये झाले. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट आणि कॅरम खेळाचा मनमुराद असा आनंद घेतला. अशा अलौकिक कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान, प्राचार्य डॉक्टर गणेश बगुरे यांचे विशेष आभार मानलेले आहेत आणि उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे देखील मनपूर्वक आभार मानले. रस्ते अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचे ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झालाय. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलने घेतलाय. सदर व्यक्तीच्या अवयवदानाने मुंबईतील विविध रुग्णालयातील 9 जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस हॉस्पिटलचे विश्वस्त अजय आशर, महेश राजदरेकर, डॉक्टरांची टीम उपस्थित होती. 29 मार्च रोजी ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीचे रस्ते अपघातामध्ये ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मय्यत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला आहे. यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हृदय, 2 किडनी, लिव्हर, प्रॅक्टेरिया, कॉर्निया, ब्रोन ब्राईस असे पार्ट डोनेट करण्यात संकलित करण्यात आले. यामध्ये लिव्हरचे 2 पार्ट करण्यात आले होते. त्याला स्प्लिट लिव्हर असं म्हणतात. केम आणि अपोलो हॉस्पिटल असे 2 ठिकाणी हे पाठवण्यात आले. यामध्ये विशेष म्हणजे 9 वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात यश आलंय. हार्ट, लिव्हर आणि किडनी हे 24 तास ग्रीन कॉरिडॉरमध्ये रवाना करण्यात आले. त्यानंतर सर्व अवयव 94 रुग्णांना तातडीने प्रत्यारोपण केल्याचं त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय. ही सर्व प्रक्रिया 40 डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली आहे. ब्रेन डेडबाबत डॉक्टरांनी सांगितलं की 100% ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर नातेवाईकांकडून स्वीकृती घेऊनच रुग्णांना मृत घोषित केलं जातं. यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्यांच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. सदर अवयवदान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईम हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, सहियारा बोन बँक येथे विविध अवयव पाठवण्यात आले आहेत. अवयवदानामध्ये सर्वाधिक मागणी किडनीला ट्रान्सप्लांटला असून जवळजवळ 60 ते 70 हजार रुग्ण प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येतात. लाखो पेशंट हे अवयवासाठी प्रतीक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरवण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते. महावीर जैन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरामध्ये उपचार आणि सुविधा पुरवण्यात येते. रुग्णांच्या सेवेसाठी आमचं रुग्णालय सज्ज आहे. आमच्या डॉक्टरांच्या टीमकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे. अवयवदान ही चळवळ असून ती अधिक वाढवण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणं गरजेचं आहे. आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरीब गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जनतेने इथे येऊन नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवयव दान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावेत असा आमचा प्रयत्न आहे. 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली. त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला
तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲबसेंट आहेत. तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केलं. त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की तुमचा रुग्ण ब्रेन डेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे, त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पँक्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले. आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी गायिकेने मराठी गझलला जागतिक स्तरावरती नेणारे गझलवाज भीमराव पांचाळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्नेह गझल या भव्य सोहळ्याचं आयोजन राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं आहे. या सोहळ्यात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते पांचाळे यांचा सन्मान करण्यात आला. या विशेष प्रसंगी गझलवाज भीमराव पांचाळे आणि डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांनी मराठी व उर्दू गझलांची भावस्पर्शी स्नेह मैफिल सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर 7 समुद्रापार पोहोचवण्यात भीमराव पांचाळे यांचे मोठं योगदान आहे. गझल सम्राट सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलांना सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. गझल कार्यशाळा, मुशायरे आणि मैफिलींच्या माध्यमातून त्यांनी या कलेचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये केला आहे. मराठी गझलला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या संस्थेमार्फत राज्यभर तसेच देशभरात अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. काय सांगणार, 54 वर्ष आपण गझलमध्ये गायक केलेलं आहे. आज सत्कार झाला ठाण्याचा गडकरीमध्ये. काय सांगू मी, इतकं आनंदित आहे आणि एक असं म्हणतात की कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे, तेच प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याला आता आजचं हे निमित्त लाभलं की रसिकांना 75 तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण त्या निमित्ताने गझल ऐकवायला मिळते आहे, सगळ्या जुन्या नव्या साथीदारांना भेटायला मिळत आहे आणि रसिकांना भरपूर ऐकवायला मिळतं आहे. आज हा आनंद आहे आजच्या दिवसाचा आणि म्हणून मी खूप खुश आहे. जसं आपण म्हणायला की हा घरचं पोरांसाठी नाही, ते कलांसाठी आहे. ते जे गझलचं जे मान्य असतो ते कोणाला भेटत नाही, जे करतो त्यालाच भेटतं. आणि कसं आहे की जो करेल तो त्या कलेचा वारस, आणि जो मनापासून करेल, रियाज करेल, मनचिंतन करेल, अभ्यास करेल आणि रसिकांसमोर प्रस्तुत होईल आपल्या पूर्ण मनोभावे, की मी म्हणतो ना की बा रसिकांच्या कानावाटे मनात त्या शब्दांचा आशय पोचला पाहिजे, हा प्रयत्न जो करेल त्याला गझल फळते. रसिकांना काय सांगणार? रसिक तर मायबापच आहेत, त्यांच्या जीवावरचा हा प्रवास आहे. रसिक आणि मीडिया यांनी आम्हाला तारलं, असं मी नेहमी सुरेश भटे तेच म्हणायचे आणि मी तेच की आम्हाला रसिकाश्रय लाभतो, म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलो. हा कारवा, गझलचा कारवा घेऊन इथपर्यंत आम्ही येऊ शकतो. त्याला सर्वस्वी रसिक कारणीभूत, त्यांची दाद कारणीभूत आहे, त्यांचं प्रेम कारणीभूत. सर, अमृत महोत्सव आपला साजरा करण्यात येत आहे आणि गझल सातत्याने, पण आपण सातत्याने गात राहणं यापुढे सुद्धाही गायन करत राहणार का? गायची इच्छा आहे, पण जोपर्यंत गळा चालतो, जोपर्यंत गळ्यामध्ये व्यवस्थित दम आहे, उतरत नाही, तोपर्यंत गायचं. पण हळूहळू गाणं कमी करायचं आणि शिकवण्याचं काम जास्त करायचं, अशी इच्छा आहे. गझलचं गुरुकुल त्यासाठी असावं, असा एक मानस आहे. थँक्यू सर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील श्री घंटाळी मंदिर संस्थान हे गेल्या 4 वर्षापासून ठाणेकरांच्या श्रद्धेचे महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. श्री विद्यासाधना सेवा संस्था आणि श्री घंटाळी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील घंटाळी मैदानामध्ये 25 दिवसीय भव्य श्री हनुमान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक सोहळा चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या कालावधीमध्ये म्हणजेच 29 मार्च ते 2 एप्रिलमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर सुधीर रानडे आणि मनोज जोशी यांनी दिली आहे. या महायज्ञात दररोज विविध धार्मिक विधी, पूजन आणि सामूहिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मकर संक्रांतीपासून सुमारे 3000 भाविकांनी दररोज 11 वेळा हनुमान चालीसा पठणाचा संकल्प केला असून यामध्ये एकूण 11 लाख जपांची पूर्णाहुती या महायज्ञाला केली जाणार आहे. यज्ञाच्या दरम्यान 108 किलो तेलाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यात येणार असून हनुमंताच्या 108 प्रतिमांचं दररोज पूजन करण्यात येईल. तसेच 31 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सामूहिक सुंदरकांड पाठ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये सुमारे 2000हून अधिक भाविकांचा सहभाग अपेक्षित असून सर्व हनुमान भक्तांनी या भक्तिमय पर्वाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. सबसे पहले तो आपको ये बताना चाहूँगा कि हम जो अभी तक में सनातन वैदिक संस्कृति के बहुत से उत्सव है वो हम भूला चुके हैं, उसको हम यहाँ पर पुनर्जागरण कर रहे हैं. और बहुत से ऐसे उपक्रम हैं जो डॉक्टर साहब ने और यहाँ की विद्वत समिति ने लिए हैं, उसमें मैं भी हूँ. तो जो आज तक बहुत से बुला दिए गए, जैसे वाराही यज्ञ है, मातंगी यज्ञ है या गंगा दशहरा जैसे बहुत से और भी बहुत से छोटे छोटे हैं, जिसके अंदर में ऋतु से लेके त्योहारों से लेके महीनों से लेके नक्षत्र ग्रह ये सब के अनुसार जो त्योहार मनाए जाते हैं जो वैदिक काल में थे. इसके अंदर में हम एक स्वप्न देख रहे हैं कि कौमुदी यज्ञ भी हो या कौमुदी उत्सव भी हो. यहाँ पर ये भी हम सोच रहे हैं जो वैदिक काल में भूला दिया गया है. और कौमुदी उत्सव के अंदर में जो नए जो बच्चे संस्कृत का अध्ययन करके आते हैं वो बच्चे अपना संस्कृत समाज में या संस्कृत गद्य में या पद्य में जो अपना विषय रखते हैं, ऐसा कौमुदी उत्सव हम रखने का स्वप्न रखते हैं. और वो कौमुदी उत्सव महाराष्ट्र के अंदर में हम यहाँ ठाणे में ऐसा करना चाहते हैं कि महाराष्ट्र के सभी क्षेत्र से लोग यहाँ आए और उनकी हम व्यवस्था करें हमारे तरफ से और ऐसा उत्सव मनाएं जो भूला चुके हम. बुलढाणा जिल्ह्यात जगप्रसिद्ध लोणार अश्निविवरांची वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावरती असून सरकारने त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचं खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांनी आकाशाशी जडले नाते या विज्ञान कट्ट्यावरील कार्यक्रमात सांगितलंय. दाखरू सोमन यांची मुलाखत मेघना साणे आणि प्रकाश बोर्डे यांनी घेतली. एका प्रश्नाला उत्तर देताना सोमन यांनी म्हटलंय की 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा
अश्विनी पाषाण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आढळला. तेथे सुमारे 2 किलोमीटर व्यासाचे 150 मीटर खोल असे अश्विनी विवर तयार झाले आहे. या अश्विनी विवरामध्ये खारे पाणी असून त्या पाण्याचा pH 10.5 आहे. जगातील अनेक विज्ञानप्रेमी आणि शास्त्रज्ञ अश्विनी विवराला भेट देण्यासाठी येत असतात. सध्या कडक उन्हाळा असून या सरोवरातील पाणी अचानक वाढले. सरोवरातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा pHही बदलत आहे. लोणार सरोवराच्या जवळच अनेक लोकांनी बोरवेल खोदल्यामुळे किंवा जवळच्या पाझर तलावांमुळे कदाचित हे लोणार अश्विनी विवरातील पाणी हे वाढतच असावे. सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी असं आवाहन नाकरू सोमन यांनी केलंय. मुलाखतीत सोमन यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोलगणित हे त्यांनी स्पष्ट केले. आपली भारतीय कालगणना प्राचीन असून पंचगंगाचा इतिहास त्यांनी सांगितलाय. आपले सण उत्सव हे ऋतूंवरती आधारलेले आहेत. शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहावे त्यामागचा उद्देश आहे. सन 2034 मध्ये काश्मीर येथून खग्रास सूर्यग्रहण दिसणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.